Good morning student. Today we learn about the three stages of law of return to scale which explain the relationship between input and output. First is increasing return to scale. When the input are increased in the certain proportion, the output tends to increase at the higher rate. Suppose the inputs are increased by 5%, output may be increased by 8%. Symbolically, it is represented as delta P divided by P greater than delta F divided by F, where the delta P divided by P is proportionate change in output and delta F divided by F is represented change in input. This implies that the change in output is more than the change in factor of production. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे 3 स्टेजेस दिले ज्याच्या माध्यमातून आपल्याला लॉ ऑफ रिटर्न टू स्केलमध्ये आपल्याला त्या ठिकाणी रिलेशनशिप इनपुट आणि आउटपुट यांच्यामध्ये रिलेशनशिप कशा पद्धतीने ते त्या ठिकाणी एक्सप्लेन केलं आहे. त्यामध्ये पहिली स्टेज आहे ते म्हणजे इन्क्रीजिंग रिटर्न टू स्केल. मग याच्यामध्ये काय होतं तर ज्या प्रमाणात आपण इनपुट वाढवतो त्याच्यापेक्षा आपल्याला आउटपुटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. म्हणजेच जर आपण त्या ठिकाणी इनपुटमध्ये थोड्या प्रमाणात वाढ केली तर त्या ठिकाणी आपल्याला आउटपुटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. म्हणजे सपोज जर त्या ठिकाणी आपण इनपुटमध्ये 5% वाढ केली, म्हणजेच आपण पूर्वी यूज करत असलेल्या इनपुटपेक्षा आपण 5% इनपुट त्या ठिकाणी वाढवले तर आपल्याला आउटपुट हे 8% वाढलेले दिसून येईल. असं त्या ठिकाणी इन्क्रीज इन रिटर्न टू स्केलमध्ये त्या ठिकाणी रिलेशनशिप हे आपल्याला इनपुट आणि आउटपुटमध्ये दर्शवलं जातं. तर ते सिम्बॉलिकली कशा पद्धतीने दर्शवलं जातं तर डेल्टा पी डिवायडेड बाय पी ग्रेटर दॅन डेल्टा एफ डिवायडेड बाय एफ. तर डेल्टा पी डिवायडेड बाय पी म्हणजेच काय तर प्रपोर्शनेट चेंज इन आउटपुट. म्हणजेच आउटपुट पूर्वीचं असलेलं आउटपुट आणि आताचं आउटपुट मिळालेलं आउटपुट म्हणजेच इन्क्रीज इनपुट केल्याच्या नंतर जे आपल्याला आउटपुट मिळालं याच्यामधला चेंज हा त्या ठिकाणी डेल्टा पी डिवायडेड बाय पीने दर्शवला जातो. तर डेल्टा एफ डिवायडेड बाय एफ म्हणजेच काय प्रपोर्शनेट चेंज इन इनपुट. म्हणजेच डेल्टा एफ आणि डिवायडेड बाय एफ हे त्या ठिकाणी इनपुटमध्ये किती प्रमाणात चेंज झाला हे त्या ठिकाणी दर्शवलं जातं. म्हणजेच आपण किती प्रमाणात त्या ठिकाणी इनपुट वाढवलं आहे, किती युनिटने आपण इनपुट वाढवलं आहे, किती अमाऊंटने आपण ते इनपुट वाढवलं आहे याचा हे त्या ठिकाणी डेल्टा एफ डिवायडेड बाय एफने रिप्रेझेंट केलं जातं. तर यावरून आपल्याला लक्षात येईल की त्या ठिकाणी आउटपुटमध्ये झालेला चेंज म्हणजेच इनपुट वाढवल्याच्या नंतर आउटपुटमध्ये झालेला चेंज हा त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच ग्रेटर दिसून येईल. म्हणजेच आपण प्रोडक्शन फॅक्टरमध्ये चेंज केल्याच्यानंतर आउटपुट फॅक्टरमध्ये झालेला चेंज आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच प्रोडक्शन फॅक्टरपेक्षा किंवा इनपुटपेक्षा जास्त असलेला दिसून येईल. द रिझन्स फॉर द इन्क्रीजिंग रिटर्न टू स्केल आर फर्स्ट इज व्हेन द इनपुट आर इन्क्रीज इट इज पॉसिबल टू हॅव अ राईट कॉम्बिनेशन ऑफ फॅक्टर. या ठिकाणी आपल्याला काही रिझन दिले ज्याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की इनपुटमध्ये वाढ केल्याच्या नंतर आपल्याला आउटपुटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ का झालेली दिसते याची आपल्याला त्या ठिकाणी काही कारणं दिली आहेत. त्यामध्ये पहिलं सांगितलं ते म्हणजे आपण जेव्हा एखाद्या इनपुटमध्ये वाढ करतो म्हणजेच प्रोडक्शन करत असताना पूर्वीच्या इनपुटपेक्षा आताच्या इनपुटमध्ये वाढ करतो तेव्हा त्या ठिकाणी एक पॉसिबिलिटी निर्माण होते की इनपुट फॅक्टरमध्ये कॉम्बिनेशन म्हणजेच व्हेरिएबल फॅक्टर आणि फिक्स फॅक्टर यांच्यामधलं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी योग्यरित्या तयार झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला पॉसिबिलिटी असते की जास्तीत जास्त रिटर्न मिळत असतात. म्हणजेच इनपुट फॅक्टरमधील व्हेरिएबल फॅक्टर आणि फिक्स फॅक्टर यांचं त्या ठिकाणी योग्यरित्या कॉम्बिनेशन झाल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी जास्तीत जास्त रिटर्न हे मिळत असतात. म्हणजेच पहिल्या कंडिशननुसार पहिलं रिझन दिलं ते आपण जेव्हा इनपुट वाढवतो तेव्हा इनपुट वाढवल्याच्या नंतर जे काही व्हेरिएबल फॅक्टर असतील आणि फिक्स फॅक्टर असतील यांच्यामधलं जे कॉम्बिनेशन आहे ते त्या ठिकाणी योग्यरित्या तयार होतं व त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी जास्तीत जास्त आउटपुट हे त्या ठिकाणी मिळत असतात. नेक्स्ट डिव्हिजन ऑफ लेबर इज पॉसिबल टू प्रॅक्टिस. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला दिलं की डिव्हिजन ऑफ लेबर आहे त्याची त्या ठिकाणी प्रॅक्टिस वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच त्या ठिकाणी असं सांगितलं की आपण एखादं इनपुट वाढवल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी त्या इनपुटवरती काम करण्यासाठी लेबर जे असतात म्हणजे डिव्हिजन ऑफ लेबर किंवा वर्कर असतील त्यांची प्रॅक्टिस म्हणजे त्यांचं काम हे त्या ठिकाणी आपल्याला वाढलेलं दिसून येईल. म्हणजे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रॅक्टिस करताना किंवा काम करताना दिसून येईल. त्यामुळे देखील आपल्याला त्या ठिकाणी रिटर्नमध्ये किंवा आउटपुटमध्ये आपल्याला नक्कीच चेंज झालेलं दिसून येईल. नेक्स्ट इज इट इज पॉसिबल टू यूज मशीन्स अँड इक्विपमेंट इफेक्टिव्हली. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट दिलं ते म्हणजेच आपण एखादं इनपुट वाढवल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे काही मशीन्स असतील किंवा इक्विपमेंट असतील त्याचा योग्यरित्या इफेक्टिव्हली यूज झाल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच प्रोडक्शनमध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली दिसून येते. म्हणजेच आउटपुटमध्ये आपल्याला त्या ठिकाणी वाढ झालेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात आपण एखादं इनपुट वाढवल्याच्या नंतर जे काही मशीन्स असतील किंवा इक्विपमेंट असतील त्याचं त्या ठिकाणी इफेक्टिव्हली यूज झाल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी आउटपुटमध्ये त्याचा इफेक्ट झालेला दिसून येईल. नेक्स्ट इज व्हेन द फर्म प्रोड्यूस ऑन लार्ज स्केल इट गेट्स इकॉनॉमीज ऑफ स्केल्स.
म्हणजेच नेक्स्ट दिलं आहे ते म्हणजेच आपल्याला असं सांगितलं आहे की जेव्हा एखादी फर्म ही त्या ठिकाणी लार्ज स्केलमध्ये प्रोडक्शन करत असते त्यावेळी आपल्याला त्या ठिकाणी इकॉनॉमिक स्केल देखील त्या ठिकाणी आपल्याला मिळालेली दिसून येते. त्याच्यामुळे देखील आपल्याला आउटपुटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. अशा प्रकारची वेगवेगळी कारणं आपल्याला त्या ठिकाणी दिली आहेत ज्याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की इनपुटमध्ये थोड्या प्रमाणात वाढ करून केल्यावरती देखील आपल्याला आउटपुटमध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा चेंज झालेला दिसून येतो. नेक्स्ट इज कॉन्स्टंट रिटर्न टू स्केल. इन दिस स्टेज द इन्क्रीज इन द इनपुट्स लीड्स टू द इन्क्रीज इन द आउटपुट in the same proportion. Symbolically, it is represented as delta P divided by P is equal to delta F divided by F. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला स्टेज दिली आहे ती म्हणजेच कॉन्स्टंट रिटर्न टू स्केल. म्हणजे ज्या प्रमाणात आपल्याला इनपुटमध्ये आपण वाढ करतो म्हणजेच इनपुटमध्ये आपण ज्या प्रमाणात चेंज करतो त्याच प्रमाणात आपल्याला आउटपुटमध्ये त्या ठिकाणी चेंज झालेला दिसून येतो. म्हणजे जर आपण त्या ठिकाणी इनपुटमध्ये काही प्रमाणात वाढ केली तर आपल्याला आउटपुटमध्ये देखील त्याच प्रमाणात वाढ झालेली दिसून येईल. म्हणजेच समजा इनपुट आपण 5% वाढवलं तर आउटपुट देखील आपल्याला 5% त्या ठिकाणी किंवा 5% आपल्याला त्या ठिकाणी वाढलेलं दिसून येईल. अशा प्रकारचं चेंज आपल्याला त्या ठिकाणी या स्टेजमध्ये दिसून येतो. मग हे सिम्बॉलिकली कशा पद्धतीने प्रेझेंट केलं जातं तर डेल्टा पी डिवायडेड बाय पी इज इक्वल टू डेल्टा एफ डिवायडेड बाय एफ. या सिम्बॉलिकली अशा पद्धतीने ते प्रेझेंट केलं जातं. दिस स्टेज ऑकर व्हेन द इकॉनॉमीज ऑफ स्केल्स आर इक्वल टू द डिसइकॉनॉमीज ऑफ स्केल. दिस स्टेज इज ऑप्टेन यूज इन इकॉनॉमिक theories for simplification. This stage is experienced when there is a factor substitution of factor of production, perfect divisibility of factor of productions and elastic supply of the factor of production at the given price. म्हणजे ज्या वेळेला आपल्या इकॉनॉमीज ऑफ स्केल आणि डिसइकॉनॉमीज ऑफ स्केल ही त्या ठिकाणी इक्वल असते त्याच वेळेला आपल्याला ही स्टेज तयार झालेली दिसून येते. म्हणजेच त्यावेळेलाच आपल्याला त्या ठिकाणी जेव्हा प्रमाणात इनपुटमध्ये वाढ होईल त्या प्रमाणात आउटपुटमध्ये वाढ झालेली दिसून येते. त्याचबरोबर या ही स्टेज ही त्या ठिकाणी इकॉनॉमिक थिअरीज ऑफ स्पेसिफिकेशनसाठी त्या ठिकाणी यूज केली जाते. म्हणजेच इकॉनॉमिक थिअरीमध्ये स्पेसिफिकेशनसाठी ही स्टेज त्या ठिकाणी यूज केली जाते. त्याचबरोबर ही स्टेज कधी एक्सपिरियन्स केली जाते तर ज्या वेळेला आपल्याला फॅक्टर ऑफ प्रोडक्शन हे परफेक्ट सबस्टिट्यूट असतात. त्याचबरोबर फॅक्टर ऑफ प्रोडक्शन हे त्या ठिकाणी परफेक्ट डिव्हिजिबल असतात. त्याचबरोबर फॅक्टर ऑफ प्रोडक्शन हे यांचा इलॅस्टिक सप्लाय असतो गिवन दिलेल्या प्राईजला. तेव्हाच आपल्याला ही सिच्युएशन त्यावेळी तयार झालेली दिसून येते. म्हणजेच रॉ मटेरियलचा सप्लाय किंवा प्रोडक्शन फॅक्टरचा सप्लाय हा त्या ठिकाणी इलॅस्टिक पद्धतीचा असेल त्या प्राईजला. त्याचबरोबर प्रोडक्शन फॅक्टर हे आपल्याला परफेक्ट डिव्हिजिबल असतील. त्याचबरोबर प्रोडक्शन फॅक्टर हे त्याला परफेक्ट सबस्टिट्यूशन असतील. त्याच वेळेला आपल्याला ही स्टेज त्या ठिकाणी बिझनेसमध्ये तयार झालेली दिसून येते. नेक्स्ट इज डिक्रीजिंग रिटर्न टू स्केल. व्हेन द फर्म एक्सपांड कंटिन्युअसली डिसइकॉनॉमीज ऑफ द स्केल्स also start increasing. Due to this diminishing returns set in, the increase in output will be less than increase in input. This can express as delta P divided by P less than delta F divided by F. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट स्टेज दिली आहे म्हणजे डिक्रीज रिटर्न टू स्केल. म्हणजेच एखादी फर्म ही त्या ठिकाणी कंटिन्युअसली एक्सपान्शन करत राहिली फर्मचं त्या ठिकाणी एक्सपान्शन करत राहिली तर त्या ठिकाणी आपल्याला डिसइकॉनॉमी ऑफ स्केल देखील त्या ठिकाणी वाढताना दिसून येईल. त्यामध्ये देखील आपल्याला वाढ झालेली दिसून येईल. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी रिटर्न टू स्केल हे देखील आपल्याला त्या ठिकाणी कमी होताना दिसून येतील. म्हणजेच ह्या स्टेजमध्ये आपल्याला त्या ठिकाणी आउटपुटमध्ये होणारी वाढ ही त्या ठिकाणी इनपुटमध्ये होणाऱ्या वाढीपेक्षा कमी झालेली दिसून येईल. ही स्टेज सिम्बॉलिकली कशा पद्धतीने रिप्रेझेंट केली जाते तर डेल्टा पी डिवायडेड बाय पी लेस दॅन डेल्टा एफ डिवायडेड बाय एफ. म्हणजेच प्रपोर्शनेट चेंज इन आउटपुट हा त्या ठिकाणी प्रपोर्शनेट चेंज इन इनपुटपेक्षा कमी असलेला दिसून येईल. अशा पद्धतीने ते रिप्रेझेंट केलेलं आपल्याला दिसून येईल. व्हेरियस कॉजेस ऑफ डिक्रीजिंग रिटर्न टू स्केल दीज आर फॉलोज. फर्स्ट इज डिसइकॉनॉमीज ऑफ स्केल्स अरायझेस ड्यू टू मच एक्सपान्शन्स ऑफ द फर्म. म्हणजे त्या ठिकाणी रिटर्न टू स्केल कमी होण्यामागची आपल्याला काही नाही काही वेगळी कारणं दिलेली आहेत. त्यामधली पहिलं कारण आहे ते म्हणजेच आपण फर्मच्या एक्सपान्शन ही आपण जास्त करत असल्यामुळे म्हणजे फर्मचं एक्सपान्शन आपण हे जास्तीत जास्त केल्यामुळे त्या ठिकाणी डिसइकॉनॉमीज ऑफ स्केल ही त्या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसून येते. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी रिटर्नवरती त्याचा इफेक्ट झालेला दिसून येतो. म्हणजे जास्तीत जास्त आउटपुट देऊनही त्या ठिकाणी आपल्याला इनपुट देऊनही त्या ठिकाणी आउटपुट हे आपल्याला कमी प्रमाणात आलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज द फर्म फेस प्रॉब्लेम ऑफ कोऑर्डिनेशन कंट्रोल अँड मॅनेजमेंट ड्यू टू इट्स ह्यूज साईज. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट कारण दिले ते म्हणजेच कंपनीच्या ह्यूज साईज म्हणजे मोठ्या साईजमुळे त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला कोऑर्डिनेशन असेल किंवा कंट्रोल असेल किंवा मॅनेजमेंट असेल त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम क्रिएट झालेले दिसून येतात. म्हणजेच
फर्मची साईज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला कंट्रोल करणं कठीण जात असतं. त्याचबरोबर एम्प्लॉईमध्ये कोऑर्डिनेशन असेल, त्याचबरोबर आपल्याला मॅनेजमेंटमधलं कोऑर्डिनेशन असेल, याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम निर्माण झालेले दिसून येतात किंवा वेगवेगळ्या गोष्टींच्या मॅनेजमेंटमध्ये देखील आपल्याला त्या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण झालेले दिसून येतात. त्याचा डिरेक्टली इफेक्ट आपल्याला आउटपुटवरती झालेला दिसून येतो. म्हणजेच आउटपुटवरती आपल्याला त्याचा इफेक्ट झालेला दिसून येतो. तर इनपुटमध्ये आपण कितीही वाढ केली तरी त्या ठिकाणी आपल्याला आउटपुट हे कमी प्रमाणात आलेलं दिसून येतं. अशा प्रकारे वेगवेगळी कारणं आपल्याला दिलेली आहेत. नेक्स्ट इज फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आर नॉट परफेक्ट सबस्टिट्यूट फॉर इच अदर. म्हणजे ज्या ठिकाणी फॅक्टर ऑफ प्रोडक्शन असतील त्या ठिकाणी एकमेकाला परफेक्टली सबस्टिट्यूट नसतील. म्हणजे व्हेरिएबल फॅक्टर आणि फिक्स फॅक्टर हे त्या ठिकाणी एकमेकाला परफेक्टली सबस्टिट्यूट नसतात. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला आउटपुटवरती देखील त्याचा इफेक्ट झालेला दिसून येतो. अशा पद्धतीने वेगवेगळी कारणं आहेत ज्याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की कितीही प्रमाणात त्या ठिकाणी आपण इनपुट दिलं तरी आपल्याला आउटपुटमध्ये अगदी थोड्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढ झालेली दिसून येईल. दिस स्टेज इज सेड टू बी स्पेशल केस ऑफ लॉ ऑफ रिटर्न टू स्केल. व्हाईल ऑल अदर फॅक्टर कॅन बी अराइव्ड, एंटरप्रेन्योर इज अ फिक्स फॅक्टर. When more and more of the variable factor are combined with the fixed factor, it may be overused. According to some economists, even if the entrepreneur is variable factor, decreasing return to scale will set it as it will be difficult to manage, supervise, and coordinate a huge firm. There are also limits to entrepreneur efficiency. In short, decreasing return to scale implies the incremental output is possible by increasing output in the large proportion. म्हणजेच ही स्टेज म्हणजेच लास्ट स्टेज जी आहे त्या ठिकाणी डिक्रीजिंग रिटर्न टू स्केल ही त्या ठिकाणी आपल्याला लॉ ऑफ रिटर्न टू स्केलमधील स्पेशल केस म्हणून ओळखली जाते. कारण जेव्हा ह्या लॉमध्ये आपल्याला माहितीच आहे की रिटर्न टू स्केलमध्ये इतर ऑल फॅक्टर हे त्या ठिकाणी आपल्याला व्हेरिएबल असलेले दिसून येतात. परंतु जरी सर्व फॅक्टर ते त्या ठिकाणी व्हेरिएबल असले तरी एंटरप्रेन्युअर हा त्या ठिकाणी फिक्स फॅक्टर असतो. कारण एंटरप्रेन्युअर हा त्या सर्व गोष्टी मॅनेज करत असतो. तो एक प्रोडक्शनचा फॅक्टर मानला जातो व तो फिक्स फॅक्टर असतो. तो कोणत्याही प्रकारे व्हेरिएबल आपल्याला झालेला दिसून येत नाही. आणि जेव्हा व्हेरिएबल फॅक्टर हे जास्तीत जास्त फिक्स फॅक्टरबरोबर कॉम्बिनेशन केलं जातं तेव्हाच आपल्याला माहिती आहे की व्हेरिएबल फॅक्टरचा त्या ठिकाणी ओव्हरयूज होतो. त्यामुळे आपल्याला रिटर्न टू स्केल त्या ठिकाणी नक्कीच कमी झालेलं दिसून येतं. म्हणजे आपल्याला इनपुटमधून मिळणारे रिटर्न हे त्या ठिकाणी नक्कीच कमी झालेले दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात रिटर्न टू स्केलमध्ये देखील आपल्याला त्या ठिकाणी एक फॅक्टर असा असतो जो त्या ठिकाणी फिक्स फॅक्टर असतो, तो म्हणजेच एंटरप्रेन्युअर. त्याच्यावरती आपण किती इतर फॅक्टरचं त्या ठिकाणी किती कॉम्बिनेशन केलं त्या फॅक्टरबरोबर तरी आपल्याला एका सर्टन लेवलनंतर त्या ठिकाणी मिळणारे रिटर्न हे त्या ठिकाणी नक्कीच कमी झालेले दिसून येतात. तर काही इकॉनॉमिस्टचं त्या ठिकाणी मत आहे की जरी त्या ठिकाणी एंटरप्रेन्युअर हा जरी त्या ठिकाणी व्हेरिएबल फॅक्टर मानला तरी आपल्याला मोठ्या फर्ममध्ये त्या ठिकाणी मॅनेज करणं, सुपरवाईज करणं, त्याचबरोबर कोऑर्डिनेट करणं हे डिफिकल्ट जातं. त्यामुळे आपल्याला आउटपुटवरती इफेक्ट त्याचा नक्कीच झालेला दिसून येतो. म्हणजेच इनपुटपेक्षा आउटपुट हे आपल्याला कमी झालेलं दिसून येतं. अशा प्रकारचं मत हे त्या ठिकाणी काही इकॉनॉमिस्टनी मांडलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की डिक्रीजिंग रिटर्न टू स्केलमध्ये आपल्याला लक्षात येईल की त्या ठिकाणी जर आपण इनपुटमध्ये लार्ज प्रोपोर्शनमध्ये त्या ठिकाणी इन्क्रीज केलं, म्हणजेच लार्ज प्रोपोर्शनमध्ये इनपुट जर आपण त्या ठिकाणी वाढवले तर त्या ठिकाणी आपल्याला आउटपुट इन्क्रीमेंट हे त्या ठिकाणी पॉसिबल असतं. म्हणजेच आउटपुटमध्ये इन्क्रीमेंट हे त्या ठिकाणी पॉसिबल असतं. जर आपण त्या ठिकाणी इनपुटमध्ये लार्ज स्केलमध्ये इन्क्रीज केलं तर त्या ठिकाणी आपल्याला आउटपुटमध्ये देखील इन्क्रीमेंट हे पॉसिबल असतं. अशा पद्धतीची सिच्युएशन आपल्याला डिक्रीजिंग रिटर्न टू स्केलमध्ये लक्षात येते. अशा पद्धतीने आपल्याला लॉ ऑफ रिटर्न टू स्केल हा त्या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष वर्क करताना दिसून येतो. म्हणजेच लॉ ऑफ रिटर्न टू स्केलच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी इनपुट आणि आउटपुटमधलं रिलेशनशिप आपल्याला दिसून येतं.